आयुष्मान भारत योजना जी पूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या वेगवेगळ्या नावांनी ओळखली जायची, ती एकत्रितपणे आयुष्मान भारत योजना म्हणून ओळखली जाते। याचा पूर्वी प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे। हम आयुष्मान भारत योजना लेकर आए हैं, 5 लाख रुपए तक का मुफ्त इलाज। ये मेरे गरीब परिवारों के लिए जो आपको 5 लाख रुपए की गारंटी का कार्ड देता है। आता ही योजना नेमकी काय आहे, कुणासाठी आहे आणि ती आपल्यासाठी असेल तर आपण त्याचा वापर कसा करू शकतो हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझे YouTube चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा। यामध्ये मेडिक्लेम विषयी तुम्हाला पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन वेगवेगळे व्हिडिओज मी बनवत असते। सो हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 40% लोक हे दारिद्र्य रेषेखाली जगतात। आता ह्या लोकांसाठी सरकारतर्फे वेगवेगळ्या योजना आणल्या जातात, त्यापैकीच एक आहे आयुष्मान भारत योजना। मध्यंतरी मोदीजींनी उल्लेख केल्याप्रमाणे 5 लाखापर्यंतचा विमा ह्या योजनेमध्ये त्यांना मोफत दिला जातो। म्हणजे काय तर त्यांच्या कुटुंबासाठीचं आरोग्याचं संरक्षण ह्या विमा अंतर्गत त्यांना मिळू शकतं। आयुष्मान भारत योजना किंवा ह्या सरकारी योजनेचा लाभ तुम्ही कसे घेऊ शकतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी त्यासाठीची पात्रता माहीत असली पाहिजे। म्हणजे तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला या सरकारी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी जसं आपल्याला पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं अनिवार्य आहे, तसंच आभा कार्ड असणं म्हणजे त्याचा ID असणं सुद्धा आवश्यक आहे। भारत सरकारने डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत आभा अर्थात आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट आपल्यासाठी कंपल्सरी केलेलं आहे आणि हे अकाउंट प्रत्येकाचं असलं पाहिजे। जरी आपलं आभा अकाउंट असेल तरीही जर आपण आर्थिक स्तरानुसार पात्र असलो तरच आयुष्मान भारत योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो। आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये काय काय मिळतं ते समजून घेऊयात। हॉस्पिटलायझेशनच्या आधीचे 3 दिवस या दरम्यान होणाऱ्या उपचारांचा खर्च मिळतो, हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यानचा पूर्ण खर्च मिळतो आणि हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतरचे 15 दिवस असा सगळा खर्च 5 लाखापर्यंत मिळू शकतो। या योजनेचा लाभ आपण कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊ शकतो? शक्यतो आपल्या सरकारी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आपण याचा लाभ घेऊ शकतो, तर निवडक काही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा जिथे सरकारी टायअप आहे तिथे या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। तसेच 1400 प्रकारच्या प्रोसिजर्स याच्यामध्ये कव्हर आहे, ज्याची यादी पोर्टलवर दिलेली आहे। आयुष्मान भारत योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे 2 फायदे आहेत। एक, कोणत्याही जुन्या आजारांना वेटिंग पिरियड नाही आणि कुटुंबात कितीही व्यक्ती असतील तरी त्या सगळ्यांना 5 लाखापर्यंतचं कव्हर एकाच पॉलिसीमध्ये मिळू शकतं। आता ही सगळी माहिती ऐकल्यावर मला पुढचा प्रश्न येतो की आभा कार्ड कसं काढायचं? तर आभा कार्ड काढायचं असेल तर नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीच्या वेबसाईटवर जा, तिथे तुमच्याकडे तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा लायसन्स असेल यापैकीची माहिती भरा आणि महत्त्वाची माहिती जी त्यांनी विचारली आहे ती भरा। त्यानंतर तुमचा युनिक आभा नंबर क्रिएट होतो आणि तुमचं आभा कार्ड बनतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं आयुष्मान भारत योजना काय आहे, त्याचा लाभ आपल्याला कसा होऊ शकतो आणि त्यासाठीची पात्रता काय आहे, त्यासाठी लागणारं आभा कार्ड कसं बनवावं याचीही माहिती मी दिलेली आहे। व्हिडिओ संपताना मी एक छोटीशी विनंती करेन, आपल्या परिचयातले
कामवाल्या मावश्या, स्वयंपाकवाले मावशी, वॉचमन काका किंवा साफसफाईला येणारे कर्मचारी यापैकी कुणाचाही, म्हणजे ज्यांचा आर्थिक स्तर कमी आहे आणि ते या योजनेला पात्र आहेत असे सगळे लोक यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, म्हणजे हा व्हिडिओ आपल्याला खरोखर उपयोगी पडेल. अशाच काही माहितीपूर्ण विषयांसह घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा. माझं हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.